श्री गुरुदेव दत्त। अध्याय 11 नरहरी जन्माख्यान। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मणपुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला। त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले। दुसऱ्या जन्मात ती कारंजगावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली। अंबा भवानी हे तिचे नाव। तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला। हे दाम्पत्य नित्य प्रदोषसमयी शिवपूजन करीत असे। शनिवारी आणि प्रदोषाला विशेष शिवपूजा असावी। खेळता खेळता अंबा गरोदर राहिली। तिला एक तेजस्वी पुत्र झाला। तो जन्मल्यापासून ओंकाराचा जप करीत होता। ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्णिले, वजा हा अवतारी पुण्यपुरुष आहे। हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करील। हा अष्टसिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल। याच्या दर्शनाने लोक पावन होतील। हा संन्यासी होईल। ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले। पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला। त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले। शालिग्रामदेव हे त्याचे जन्मनाम होय। नरहरी स्तनपान करीत असे, पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे। तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखविला। तेव्हा तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला। तिच्या दोन्ही स्तनांतून दुधाच्या धारा वाहू लागल्या। मातापित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुपित ठेवली। नरहरी कधीही पाळण्यात निजत नसे। त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे। तो 7 वर्षांचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे। मातापित्यांनी त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही। त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली। 8व्या वर्षी मुंज करावी लागणार होती। त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता। त्याचे मुंज पण सिद्ध झाले। तिटा राहताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला। ती तत्काळ सोन्याची झाली। ते पाहून मातापित्यांना मोठे आश्चर्य वाटले। त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या, त्याही सोन्याच्या झाल्या। मातापित्याने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आसुसलो आहोत। नरहरी हसला। त्याने जानवे, शेंडी, कटीमेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचविले। माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली। हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार, वेदभाष्य कसा करणार, अशी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये कुजबूज चालली होती। मौंजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले। माधवाने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला। तो त्याने मनोमन उच्चारला। मंत्रदीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली। पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला। दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला। हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले। आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली। नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस। आता मी परोपरी भिक्षा मागेन, तीर्थयात्रा करीन। ते ऐकून अंबा रडू लागली। तू आमचा एकुलता पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे, असे म्हणून ती मूर्छित पडली। नरहरीने तिला सावध केले व म्हणाला, आई, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे। तू माता रडू नकोस। तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील। ते तुझी उत्तम सेवा करतील। त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला। त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले। आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे। आपण त्यांचे नित्य प्रदोष समयी पूजन करायचो, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे तिने ओळखले। नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे। याची कुठेही वाच्यता करू नकोस। मी संन्यासी आहे। तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे। मला निरोप दे। पण अंबा संमती देईना। ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस। अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही। धर्मशास्त्राला अनुसरून वागावे। ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे। आधी इंद्रिये तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी। सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, अंबेचे बोलणे ऐकून नरहरीने तिला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे। ते लक्षपूर्वक ऐक। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरतियो वाळीता हरली भवचिंता। जय देव जय देव देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरतियो वाळीता हरली भवचिंता। जय देव जय देव। सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात।
पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली भवचिंता जय देव जय देव